शिक्षण संस्था या केवळ शिक्षणाचं स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त गुणांना पैलू पाडत नवी झळाळी देणाऱ्या संस्था IIM नागपूरच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानाच्या मदतीनं नवोन्मेष आणि उद्यमशीलतेमुळे केवळ जीवनच सुकर होत नाही तर त्यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध होतो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद. विदर्भातल्या वंचित आणि अविकसित शाळा नागपुरातल्या IIMनं दत्तक घेण्यात पुढाकार घ्यावा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची सूचना. वैद्यकीय पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट PG 2022 ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार येत्या 21 मे रोजीच होणार. उत्तराखंडमधून बद्रीनाथ धामचे दरवाजे मंत्रोच्चाराच्या घोषात विधी पद्धतीनं आजपासून खुले. खासदार नवनीत राणा यांना दिलेली वागणूक अतिशय गंभीर असल्याची विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका. आज जागतिक मातृत्व दिन. प्रत्येकाच्या आयुष्यातील आईचं स्थान अधोरेखित करणारा आजचा दिवस. आणि ठाणे जिल्ह्यात संदप गावात पाण्याच्या खदानीत बुडून 5 जणांचा मृत्यू तर रायगड जिल्ह्यात माणगाव श्रीवर्धन मार्गावर खासगी बस दरीत कोसळून 3 जणांचा मृत्यू. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. शिक्षण संस्था या केवळ शिक्षणाचं स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त गुणांना पैलू पाडत नवी झळाळी देणारी संस्था असल्याचं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे. नागपूर इथल्या मिहान परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या भारतीय व्यवस्थापन संस्था IIMच्या संकुलाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. अभ्यासक्रम हा आपल्याला आपलं ध्येय, महत्त्वाकांक्षा याबाबत आत्मपरीक्षणाची संधी देत आपल्या स्वप्नांची पूर्तता करतो, असं राष्ट्रपती म्हणाले. तंत्रज्ञानाच्या मदतीनं नवोन्मेष आणि उद्यमशीलतेमुळे केवळ जीवनच सुकर होत नाही तर त्यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध होत असतो. नागपूर IIM आपल्या विद्यार्थ्यांना रोजगार शोधत न राहता रोजगार निर्माते बनवण्यासाठी प्रोत्साहित करेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. संस्थेच्या महिला उद्यमशीलता अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महिलांपैकी 6 जणींनी आपलं स्टार्टअप सुरू केल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं. देशाच्या लेकींना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या नक्कीच यश संपादित करतील, असंही ते म्हणाले. महिला सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान देणं हीच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. आनंदीबाई जोशी यांना खरी आदरांजली आहे, असंही ते म्हणाले. नागपूर शहराला शैक्षणिक, वैद्यकीय आणि दळणवळणाचं अद्ययावत केंद्र बनवण्याचं स्वप्न सरकार साकार करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी मदत करत IIMनं विदर्भातल्या उद्योग जगताशी समन्वय ठेवावा अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. ये हमारे विदर्भ में है और महाराष्ट्र का 75% फॉरेस्ट भी विदर्भ में है और ऐसी इस भूमि में ये IT हब भी बन रहा है, एजुकेशन हब भी बन रहा है, मेडिकल हब भी बन रहा है और उसके साथ साथ लॉजिस्टिक हब भी बन रहा है. IIM के कारण हमारे इंडस्ट्री के साथ चैम्बर ऑफ कॉमर्स, नाग विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स, विदर्भ इंडस्ट्रियल, इनके साथ भी इनका कोऑर्डिनेशन हुआ है और इन सब का फायदा यहाँ के लड़कों का नेतृत्व, यहाँ का रिसर्च, यहाँ के स्टार्टअप और जो नॉलेज हमारी पावर है, जो अक्सर मैं बहुत बार इस बात को स्वीकार करता हूँ और बार बार कहता हूँ कि इनोवेशन, एंटरप्रेन्योरशिप, साइंस, टेक्नोलॉजी, रिसर्च, स्किल एंड सक्सेसफुल प्रैक्टिसेस, इसको हम नॉलेज कहते हैं और कन्वर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हमारा भविष्य है. तो ये IIM नागपुर और विदर्भ के हमारे पिछड़े हुए क्षेत्र को एक नए ज्ञान की विजन देगा, इस बात का मुझे विश्वास है. विदर्भातल्या वंचित आणि अविकसित शाळा IIMनं दत्तक घेण्यात पुढाकार घ्यावा अशी सूचना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. 2020 जुलाई से आगे 34 साल के उपरांत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने राष्ट्रीय शिक्षा नीति को लागू किया है. जो शिक्षा नीति 21वीं सदी में भारत की ओर से वैश्विक जिम्मेवारी के बारे में, ग्लोबल रिस्पांसिबिलिटी के बारे में नई पीढ़ी को तैयार करने के लिए, जो नई पीढ़ी
ग्लोबल सिटीजन इसीलिए बनाएगा, नागपुर आईआईएम उसमें लीडिंग रोल प्ले करेगा। मित्रों, आज भारत की ज्ञान आधारित अर्थनीति केवल भारत के लिए सीमित नहीं है, दुनिया की इमर्जिंग इकोनॉमी के लिए, डेवलपिंग इकोनॉमी भारत की ओर, विशेष करके कोरोना के उपरांत भारत की ओर बड़े आग्रह के साथ, बड़े आशा के साथ देख रहे हैं भारत कैसे हमारी बारे में भी चिंता कर रहा है। इसलिए नागपुर आईआईएम की जिम्मेवारी और बढ़ जाती है। या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार विकास महात्मे, खासदार कृपाल तुमाणे, नागपूर आयआयएमचे संचालक डॉक्टर भीमराया मेत्री यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। वर्धा रोडवरील मिहान इथल्या 132 एकर जमिनीवर हे संकुल उभारण्यात आलं आहे। या संकुलाचं पहिल्या टप्प्यातलं बांधकाम पूर्ण करण्यात आलं असून सध्या 668 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी 20 अत्याधुनिक वर्गखोल्या आणि 24 प्रशिक्षण केंद्र तसंच 400 आसन क्षमता असलेलं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आलं आहे। या संस्थेचा पायाभरणी समारंभ तसंच पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑगस्ट 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं।